मंदिरात नाही दिसला तो सावळा मुरारी. साधू संतांनी ओरडून सांगितलं, बाबा रे, देव देवळात नाही, देव माणसात आहे. परभणी येथील मंदिराचं छत कोसळून अनेक भाविक त्या छताखाली गेले आणि त्याच्यात काही भाविकांचा मृत्यू पण झाला. 30-40 भाविक जखमी झाले आणि मग दोन बाजू समोर यायला लागली. ती समाजात असणारी नास्तिक बाजू आणि एक आस्तिक बाजू, एक देवाला मानणारा वर्ग आणि देव नाही म्हणणारा वर्ग. आता असं छत कोसळलं, त्याच्या खाली माणसं जर मेली तर नास्तिक वर्गाला फार भावच येणार. कारण का, तर त्यांचा आधीच देवावर विश्वास नाही आणि त्यातल्या त्यात देवाच्या समोर जर असं काही घडलं तर मग जो देव माणसाला वाचवू शकत नाही, तो देव सीतेला वाचवायला कसा गेला. आता ह्या नास्तिक लोकांना तर उत्थान येणारच. कारण का, तर प्रश्न इतके मोठे आहेत की जो देव स्वतःच्या समोरचा नैवेद्य जेव्हा उंदीर नेतो तेव्हा स्वतःचा नैवेद्यही वाचवू शकत नाही, त्या उंदरासोबत लढू शकत नाही, तो देव संकटांसोबत कसा लढणार. ज्या हनुमंतरायांना संकट मोचन म्हणलं जातं, त्या हनुमंतरायाच्या दरबारातच भाविकांवर संकट आलं, मग तो संकट मोचन कशाचा. तो संकट मोचक नाहीच आहे. जो संकट निवारण करतो तो मग इथे संकट आणतो कसा भाविकावरती. आणि प्रश्न असे अनेक उभे राहतात. नास्तिकही लोक समोर येतात, आस्तिकही लोक समोर येतात, दोन्ही बाजू. पण प्रश्न निर्माण तो आहे की साधू संतांनी देव कुठे सांगितला, याकडे कधी लक्ष दिलं का आपण. साधू संतांनी सांगितलं, मंदिरात नाही दिसला तो सावळा मुरारी, पण कुठे दिसला, बाळ गोपाळांमध्ये तो दिसला, गायी चारतानी तो दिसला, गायीला चारा पाणी घालत असताना तो दिसला, मुक्या जनावरांमध्ये तो दिसला. तो कुठे नाही वसला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. भगवान परमात्मा तर सर्वत्रच आहे. संत गाडगे महाराजांसारखे महान संत सांगतात, देव देवळात नाही, देव माणसात आहे. पण माणसाचे तर मात्र रोज तुकडे केल्या जात आहे. माणसाच्या हृदयाचे तुकडे आधी केल्या जातात, राहिलेलं माणसाचं शरीर, त्याचेही तुकडे पाडले जातात. तिथे देव आपल्याला दिसतच नाही. देवानं थोडंच सांगितलंय की मी मंदिरातच आहे आणि मंदिरातच गर्दी करा आणि त्यातल्या त्यात माझ्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, छत अजून कच्चं आहे, अजून त्याला खाली पिल्लर पक्के झालेले नाहीत, अजून त्याला आधार लावलेला आहे लाकडाचा, तरी सुद्धा तुम्ही माझ्या दर्शनासाठी मंदिरातच या. असं काय हनुमंतरायांनी कोणत्या भाविकाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं नव्हतं की तिथे लाईन लावलीच पाहिजे, उद्या शनिवार आहे, तुम्ही आलेच पाहिजे. जे गेले भाविक ते आपल्या मनाने गेले. अर्थात ती चूक कोणाची आहे. पहिली गोष्ट, जे भाविक आहेत त्यांना ईश्वराने मेंदू दिलेला आहे विचार करायला, डोळ्याने डोळे दिलेले आहेत पाहायला, आणि दोन डोळे असताना, एवढा अनमोल मेंदू असताना आपण विचार करू शकत नाही, आपण पाहू शकत नाही. मंदिराला अजून आधार लावलेला आहे, मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालं नाही, छत अजून कच्चं आहे, ज्याच्यावरती किमान 21 दिवसापर्यंत पाणी टाकलं जातं. असं बांधकाम चालू असताना तोपर्यंत कुणीही मध्ये जात नाही, जबाबदार लोकच त्या ठिकाणी जातात. तरी सुद्धा तिथे भाविकांनी गर्दी करणं, दर्शनासाठी रांगा लावणं, तिथे प्रसाद वाहणं, तिथे नारळ फोडणं, एवढा वेळ त्या कच्च्या बांधकामाच्या मध्ये घालणं हे कितपत योग्य आहे, हे नास्तिक आणि आस्तिक दोन्ही पण लोकांनी जाणलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे जी ट्रस्ट आहे, तिथलं विश्वस्त आहेत, त्यांनी ते मंदिर खुलं ठेवलं कसं. जर बांधकाम चालू आहे तर देव सर्वत्र आहे, साधू संतांनी सांगितलंयच ना. तो काही गाभाऱ्यातच बसला नाहीये. त्या देवाची एक प्रतिमा तुम्ही बाहेर ठेवली असती किंवा त्या देवाची प्रतिकृती म्हणून तुम्ही एका दगडाला शेंदूर लावला असता बाहेर तेवढ्या शनिवार ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत. तिथे नारळ फोडा एक बोर्ड लावला असता छोटासा, एक वॉचमन बसवला असता खुर्ची घेऊन समोर दिवसभर, तर तिकडे कुणालाही जाऊ दिलं नसतं, तिथे प्रवेश दिला नसता भाविकांना मध्ये, तर तो काही देव तिथे पावला नसता का. अरे, ज्याच्या मनात भाव आहे त्याला दगडात सुद्धा देव दिसतो आणि माणसात सुद्धा देव दिसतो. पण ज्याच्या मनातच भाव नाही त्याला दगडातही देव दिसत नाही, त्याला देवळातही देव दिसत नाही, त्याला माणसातही देव दिसत नाही. आणि म्हणून साधू संतांना देव सर्वत्र दिसला. साधू संतांनी देव काही फक्त मंदिरातच नाही शोधला. साधू संतांनी काम करत करत त्या कामामध्ये देव पाहिला, कर्मामध्ये देव पाहिला. गीता, संपूर्ण गीता ज्या कर्माला महत्व देते त्याच्यामध्ये साधू संतांनी देव पाहिला. आणि जे लोक म्हणतात ना, त्या देवाने का नाही वाचवलं, मग तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, भगवद्गीतेमध्ये स्वतः देव सांगतात की मी काय फक्त मंदिरात किंवा दगडातच नाहीये, नद्यांमध्ये सुद्धा मी आहे,
पर्वतांमध्ये मीच आहे, आकाशामध्ये मीच आहे, कडाडणाऱ्या विजाही मीच आहे, पडणारा पाऊसही मीच आहे, तुम्हाला जे ऑक्सिजन देतात ते वृक्षही मीच आहे, छोट्या बाळ गोपाळांमध्ये मीच आहे, आणि तडफडणाऱ्या वेदना सहन करणाऱ्या वृद्धापकाळाच्या वेदना सहन करणाऱ्या वृद्धांमध्ये मीच आहे, ज्येष्ठांमध्ये मीच आहे. ज्या स्त्रियांना तुम्ही कमी लेखता, अबला समजता, त्या स्त्रियांमध्ये सुद्धा मीच आहे. मी सगळ्यांच्या हृदयात आहे, सगळ्यांमध्ये मीच आहे. आत्मा राम मी आहे, मी सर्वत्र आहे. मी काही फक्त मंदिरातच नाही. मग देवानं स्वतः जर सांगितलंय मी सर्वत्र आहे, साधू संतांनी जर सांगितले देव सर्वत्र आहे, तर आपण तो मंदिरातच शोधण्याचा हा अट्टहास का? हा प्रश्न आहे आज आस्तिक आणि नास्तिक लोकांसमोर सुद्धा. का अट्टहास फक्त तो गाभाऱ्यातच आहे म्हणून? का अट्टहास गाभाऱ्यात ज्या दगडाला शेंदूर लावलाय तोच देव, तोच दगड, तोच देव आहे, असा अट्टहास का? आणि या अट्टहासापायीच आपल्याला संकट ओढवतात. देव जेव्हा म्हणतो ना मी वृक्षांमध्ये आहे, तेव्हा वृक्ष तोडत असताना आपल्या डोळ्यातून अश्रू का येत नाहीत की याच्यामध्ये देव आहे? आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर भस्मासुरासारखी वृक्ष तोड करत आहोत. उद्या आपल्या येणाऱ्या पिढीचं कसं होईल? येणाऱ्या पिढीचं जाऊ द्या, आपलंच कसं होईल? आजच पाऊस किती कमी झाला आहे वृक्षतोडीमुळे, आजच वृक्षतोडीमुळे पूर्ण वातावरण बिघडलेले आहे, तापमान किती वाढलेले आहे पाहिलं आपण विचार केला तर हे सगळे परिणाम वृक्षतोडीचे आहेत, पर्यावरण शास्त्रज्ञ सांगतात. पण त्या वृक्षामध्ये आपण देव पाहत नाही. देव म्हणतो नद्यांमध्ये मी आहे, ज्या वाहणाऱ्या नद्या, जिथून पिणारं पाणी, शेताला मिळणारं पाणी, हे पाणी सुद्धा मी आहे, नदी सुद्धा मी आहे. पण जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावर जातो, जेव्हा त्या नदीला असं गटाराचं रूप देतो प्रदूषण करून, घरी असणारे गलिच्छ कपडे काय, फाटके तुटके वस्त्र काय, घरी असणारा प्लॅस्टिकचा कचरा, जो काही कचरा असेल तो ढिगारेच्या ढिगारे नेऊन आपण त्या नद्यांमध्ये टाकतो, तेव्हा तिथे आपल्याला देव जाणवत नाही. ती नदी माता खर तर तिथं असणाऱ्या देवस्थानाच्या भाविकांच्या सोयीसाठी येते, की इथं आलेले भाविक स्नान करतील, ओंजळीभर पाणी पितील. पण हे तिथं तसं करत नाही, तिथं नको तेवढा कचरा टाकतात. अलीकडे तर एक फॅशन निघली, तिथं जायचं जिथं देव आहेत तिथं, त्या गाभाऱ्यातल्या देवासाठी, गाभाऱ्यात ज्या दगडाला शेंदूर लावलाय त्या दगडासाठी हे लोक बाहेरच्या त्या देवाच्या बाजूला जे दुकान असतात तिथून थर्मोकॉलचे द्रोण घेतात. जे थर्मोकॉल हजारो वर्षे आपल्याला त्रास देते, विरघळत नाही, ते नष्ट होत नाही, ते थर्मोकॉलचे द्रोण घेतात. त्याच्यामध्ये घरून आणलेल्या कळकट मळकट वाती भरतात, त्याच्यामध्ये तूप घालतात. घरी लेकराला खायला देत नाहीत, पण तिथं त्या द्रोणामध्ये तूप घालतात, त्याच्यामध्ये वाती लावतात आणि ते पेटते द्रोण नदीमध्ये, नदीच्या पाण्यावर तरंगून सोडतात. आणि तिथं असे फोटो काढतात की आपण किती पुण्य केलं तिथं जाऊन म्हणून, आणि ते फोटो पुन्हा स्टेटसला ठेवतात की आम्ही किती देवाचे भक्त आहोत. पण त्यावेळेस खऱ्या भगवंताला किती त्रास होत असेल, कारण तो भगवंत म्हणतो मी नद्यांमध्ये आहे, मीच नदी आहे, पाण्याचं स्वरूपही मीच आहे. पण जेव्हा तुम्ही पाण्याचं प्रदूषण करता, ते पाणी पुढे एखाद्या गावाला पिण्यासाठी जातं. अलीकडे फिल्टर काढावं लागले पाणी प्रदूषण झाल्यामुळं. नाहीतर पूर्वी जर पाहिलं आपण, आपले पूर्वज जे आहेत, आता आपले आजी आजोबा जे आहेत, जे स्वतः जिवंत आहेत, आपल्याला सांगतात की आम्ही अशी घागर घेऊन नदीमध्ये नेत होतो आणि डायरेक्ट घागर बुडवून पाण्याची नदीहून घरी आणत होतो. कारण का? देवाने सांगितले ना मी नद्यांमध्ये पण आहे. पूर्ववत नद्या एवढ्या स्वच्छ होत्या, पवित्र होत्या, ज्या माणसाला सुद्धा पवित्र करायच्या. स्नान डुबकी जर मारली ना तर माणसाचं मनही पवित्र व्हायचं आणि हृदयही पवित्र व्हायचं. साधू संतांनी जरी चंद्रभागेचे स्नान तुका माझे मागे हेची दान म्हटलं असेल, तरी ते फक्त त्या गंगा मातेमध्ये, त्या नदीमध्ये डुबकी मारून यायचे. तिथं काही त्यांचे वस्त्र टाकत नव्हते, कुजलेले, सडलेले, फाटलेले नेऊन, प्लॅस्टिकचा कचरा नेऊन सोडत नव्हते, सोबत असलेला कचरा तिथं नेऊन टाकत नव्हते. अगदी जसे आहेत तसे डुबकी मारायचे आणि बाहेर निघायचे, दर्शन घ्यायचे आधी ती नदी मातेचं. आजही खूप विचारशील लोक आहेत, आजही खूप जाणीव असणारे लोक आहेत. कुठे वाहनातून जरी चालले आणि रस्त्यानं जरी चालले तर नदी दिसल्याबरोबर हात जोडून दर्शन घेतात, कारण भगवंतांनी स्वतः सांगितलंय पाणी सुद्धा मी आहे, नद्यांमध्ये मी आहे, वृक्षांमध्ये मी आहे, पर्वतांमध्ये सुद्धा मीच आहे. आपण गोवर्धन पर्वताचं पाहिलं असेल, एकीकडे इंद्राची पूजा करायला निघालेले गोकुळवासी आहे, जेव्हा इंद्राची पूजा करायला जातात
तेव्हा मात्र भगवान परमात्मा म्हणतात, अरे कुठल्या देवाची पूजा करताय तुम्ही, कुठला इंद्रदेव आणि काय? तेव्हा लोक म्हणू लागले, अरे कृष्ण तू लहान आहेस, तुला काय कळतंय, तो देव आहे, आपल्याला पाऊस पडतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की पाऊस पडणारा तर निसर्ग देवता आहे, त्या देवतेची पूजा करा, निसर्ग देवतेची पूजा करा, या झाडांची, या पर्वतावरच्या दगडांची, या पर्वताची पूजा करा. कारण का, तर या मोठ्या गगनाला भिडणाऱ्या झाडांमुळे, या पर्वतामुळे या सृष्टीवर पाऊस पडतो आणि इथे हिरवा चारा उगवतो, जेणेकरून आपल्या गोकुळातले जे गुरे वासरे आहेत तो पर्वतावरचा चारा खातात आणि आपल्याला दूध देतात आणि त्या दुधावर पूर्ण गोकुळचा व्यवहार चालतो. आणि म्हणून पूजा जर करायची असेल तर आपल्यासाठी कोण देव असेल तर तो हा गोवर्धन पर्वत आहे. इंद्राची पूजा रद्द करतात श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार आणि गोवर्धनाची पूजा करतात. देवांनी स्वतः देव असूनही जर स्वतःची पूजा करून घेत नाही किंवा कुठल्या देवाची पूजा करत नाही, देव असून सुद्धा तो सांगतो या वृक्षाची पूजा करा, या पर्वताची पूजा करा, या यमुनेची पूजा करा. कारण हीच यमुना आहे जी आपली जीवनदायिनी आहे, जी आपल्याला पाणी देते, आपल्या लहान मुलाबाळांची तहान भागवते, आबालवृद्धांची तहान भागवते. आपली शेती सुद्धा या यमुनेच्या पाण्यावरती चालते आणि म्हणून ह्या यमुनेची पूजा करा. असे जर देवाने संदेश दिलेत, संतांनी संदेश दिलेत, तरीही आपण देव मात्र गाभाऱ्यातल्या दगडात शोधावा यासारखं दुर्दैव नाहीच. मग आमचे संतच अपयशी ठरले आपल्याला शिकवण्यात. एका संताचा अवतार झाला का आपल्याला समजून सांगण्यासाठी हजारो संतांना जन्माला यावं लागलं, पण आपल्या एकाही पिढीला मात्र हे कळालं नाही. देव फक्त कुठंतरी शेंदूर लावलेला असला आणि गाभारा बांधलेला असला की तिथं देवच आहे. जेवढं मंदिर मोठं, जेवढं तिथं शहर मोठं, जेवढं तिथं मार्केट मोठं, तेवढा देव नवसाला पावणारा, हे मात्र आपल्या डोक्यात फिट्ट बसलेले. आता हे घातलंय कोण, हे खरे गुन्हेगार आहेत जे आपल्या डोक्यात असं घालतात ना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावात देव सांगितला, अरे वनी तीर्थी फिरोनी आला, आपुला गाव नाही सुधारिला, तो कैसा म्हणावा महाभला एकटाची. अरे किती तीर्थाला जाणार, बद्री जाणार, काशी जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार, अरे पण गावाचं गलिच्छ पण तुझ्याच्याने सुधारणा होत नसेल तर तू कसा महाभला म्हणायचा, कुठला महाभक्त म्हणून लागून गेला म्हणायचा, तू कशाचा भक्त, हे संतांनी स्वतः सांगितलंय. आणि या अंधश्रद्धेचे भिंडवडे काढत असताना तुकाराम महाराजांनी तर सगळंच वरडून सांगितलं, भगवे तरी श्वान. अरे तुम्ही शेंदूर लावलेल्या दगडाला जर देव म्हणत असाल तर कुत्रेही भगवा आहे ना, मग कुत्र्यामध्ये देव. आणि संत एकनाथ महाराजांनी तर सगळ्या सीमा ओलांडल्या, गाढवाला पाणी पाजलं. अरे तुम्ही काशी विश्वनाथासाठी नेणारी कावड आहे खांद्यावरती, काय प्रसंग आहे. एकीकडे काशी विश्वनाथाचा अभिषेक करायचा आहे, त्याच्यासाठी पाणी नेणं चालू आहे, पण एकीकडे गाढव तळमळत आहे. उतरवली, राहू द्या ते काशी विश्वनाथ, कुठला देवन कुठलं काय लावलं. अरे तो काशीचा विश्वनाथ या गाढवामध्येच ओतप्रोत भरलेला आहे. हाच खरा माझा देव आहे, हे ब्रह्मचैतन्य आहे, यालाच पाणी पाजतो, इथंच काशी विश्वनाथ बघतो, याच दर्शन घेतो. लोक हसतात, पण संतांना देव मात्र सर्वत्र दिसला, तो आपल्याला दिसला नाही, म्हणून आपल्यावर हे संकट आहे. आपण फक्त गाभाऱ्यातच शोधायला लागलो नाही, आपल्या गावात झाडू घेऊन झाडायची, आपल्या अंगणातलाही कचरा झाडायची आपल्याला लाज वाटते ना. गाभाऱ्यातल्या देवाचं दर्शन घेताना आपल्याला मोठे पण वाटतं, पण आपल्या दारात राहिलेला कचऱ्याचा ढीग आपल्याला मात्र लाज वाटते उचलायला. आपल्या गावाची सुधारणा करायला तर जास्तच लाज वाटते. आणि प्रत्येकाचा एकच शब्द असतो की मी खूप चांगला आहे पण माझं गाव चांगलं नाही. अरे गाव चांगलं नाही म्हणजे गावातले रस्ते चांगले नाहीत, त्या गावातल्या विटा चांगल्या नाहीत, त्या गावातले घरं चांगले नाहीत, नेमकं कोण चांगलं नाही? मी म्हणजे कोण? माझ्यासारखे जे सगळे आहेत या सगळ्यांचंच एकमत होत नाही कधी, म्हणून हे गावाची आलेली दुर्दशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा वर्णन करतात आणि सांगतात की देव माणसात आहे रे, देव दगडात नाही. याच्याही पुढे जातात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ते म्हणतात कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, संत सांगत तिथे ऐकत नाही, कोंबडी बकरी खातो. अरे एकीकडे कोंबड्या बकऱ्यांचे तू इथं ढीकच्या ढीक पाडतो इलेक्शन आल्या की, आणि तिकडे काशीला जातो, पंढरीला जातो. अरे संत सांगतात ना देव कुठे आहे, संत सांगतात विठ्ठल जळीस्थळी भरलेला आहे रे. प्रत्येक लहान लेकरात देव आहे, मोठ्या माणसात देव आहे, स्त्रियांमध्ये देव आहे, वृद्धांमध्ये देव आहे, सगळ्यांमध्येच देव आहे.
त्यांच्यामध्ये देव पहा. तुम्हाला पंढरी जायची गरज नाही आणि काशीही जायची गरज नाही. अरे जिकडे संत सांगतात ना तिथे देव आहे. देव कुठे आहे? संतांनी शोधलाय ना देव कुठे आहे. मग संतांच्या मार्गाने चला ना. आपल्याला फक्त तो शेंदूर लावलेला दगडच का पाहिजे देव म्हणून म्हणायला? आपल्याला दुसरीकडे देव दिसतच नाही का? अरे सर्वत्र देव आहे. तुकोबारायांनी दरीखोरींमध्ये बसून त्या भंडारी डोंगराच्या गाथा लिहिला. संत तुकडोजी महाराजांनी चंद्रभागेच्या तीरावर बसून ग्रामगीता लिहिली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका खांबाला टेकून एका खांबाजवळ बसून खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या खांबाचंही मंदिर झालं. त्या खांबातही देव. भक्त प्रल्हादासाठी देव तर खांबातून नाही आला का? मग का अट्टहास? फक्त मोठं मंदिर असेल आणि त्या गाभाऱ्यातला दगड असेल तिथेच देव आहे, हा अट्टहास का? हा अट्टहासच म्हणजे आपल्या संकटाचं कारण आहे. त्या विश्वस्तांनी का करू नये तिथं योजनाबद्ध का खुणे? उद्या शनिवार आहेत, माहिती आहे ना. वर्षानुवर्षे भाविक शनिवारी इथं देव शोधायला येतात. इथं देव आहे म्हणतात, नवसाला पावणारा देव आहे म्हणतात. पण आता बांधकाम चालू आहे. इथं कडेकोट बंदोबस्त ठेवला पाहिजे. एकाही भाविकाला दुखापत होता कामा नये. हे विश्वस्त आहेत कशासाठी? मग एवढी यंत्रणा आहे कशासाठी? हे यंत्रणा जर कुठे फेल झाली तर आपला मेंदू तर काम करतो ना. का एवढं आपण भक्तीमध्ये इतके तल्लीन आहात? जो भक्तीमध्ये तल्लीन असतो त्याला तर सर्वत्रच देव दिसतो. पण जो खोटा देव शोधायला लागला त्याच्या मागे मात्र असं होतं. आता नुकतंच आपण पाहिलं ना, परभणी जिल्ह्यातलंच ते बीड जिल्ह्यातलं, परभणीच्या जवळच आहे ना ते माजलगाव. तिथे कोणती घटना घडली? भाविकांनी बसलेली ती नाव उलटली. कशासाठी? देवासाठीच गेले होते. तिथेही त्यांनी विचार केला नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त भाविक बसले. इथेही यांनी विचार केला नाही की आपण देवासाठी चाललो. अरे पण देवाचं बांधकाम जे आहे, देवाचा दरबार अजून कच्चा आहे, तिथं जायला नाही पाहिजे. आणि वरून देवाला नावं ठेवायला तयार. हा कसला देव? मग आला नास्तिक वर्ग पुढं. हा कसला देव? हा देव जो भाविकांना वाचवू शकत नाही, याला कुठं देव म्हणतात? अरे देव म्हणजे घेव नाही, देव म्हणजे देवची आहे. जो देतो तो देव, ज्याची बुद्धी विशाल आहे तो देव. असं संकुचित देवाला पाहिलं तर देव कधीच सापडणार नाही. आणि व्यापक स्वरूपाने देव शोधला तर देव तिथेच आहे. देव स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये सुद्धा आहे. जेव्हा भूक लागली तेव्हा तात्काळ जेव्हा आपल्या शरीरातला आत्माराम शांत करा. तहान लागली तेव्हा पटकन पाणी पिया, आपल्या शरीरातला आत्माराम शांत करा. आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्या, त्या कुटुंबामध्ये पण देव दडलेला आहे. आपल्या गावाची व्यवस्थित काळजी घ्या, गावासोबत इमानी इतभार राहिलं, आपल्या गावामध्येही देव दडलेला आहे. तुकडोजी महाराजांना आणि गाडगे महाराजांना तर सगळ्या गावातच देव दिसला, या खेड्यातच देव दिसला. आणि म्हणून त्यांनी पूर्ण जीवन या खेड्यांसाठी खर्च केलं. इथल्या गोरगरिबांसाठी प्रत्येक क्षण खर्च केला त्यांनी. आणि संत तुकाराम महाराजांना तर या अंधश्रद्धेत खिचपत पडलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी सगळं आयुष्य झिजावं लागलं. एवढा साधू संतांनी देव आपल्याला आरडून वरडून सांगितलेला आहे की देव सर्वत्र आहे रे बाबा. देव फक्त शेंदूर लावलेल्या दगडात नाही. पण आपण मात्र संतांचं ऐकत नाही. आपल्याला संतांचे मार्ग आवडत नाहीत. आपल्याला भामटे लोकांनी सांगितलं, हा हे देव नवसाला पावतो की रांगाच तिकडं, या देवाला गेल्यानं लेकरं होतात की रांगाच तिकडं, या देवाला गेले की इलेक्शन मध्ये निवडून येते, मग तर विचारूच नका, तो देव तर सगळ्यात मोठा होते. अशी आपली तफावत झालेली आहे. म्हणून आपले संकुचित वृत्ती आपल्या संकटाचं कारण बनत आहे. आता खरं सांगा, तुम्हाला नेमका देव कोणता आवडतो? जो साधू संतांनी तुमच्या आमच्यामध्ये सांगितलेला देव आवडतो का भामट्या लोकांनी या समाजाला अंधश्रद्धेकडे नेण्यासाठी फक्त दगडात आणि गाभाऱ्यात असलेला देव आवडतो? नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.